दिव्याला कधीही विनर बनण्यासाठी शो मध्ये आणलेलं नव्हतं. धाय जय भीम. आज आपण दिव्याबद्दल बोलणार कारण की तिचे जे कॉन्ट्रोवर्सीज होऊन राहिले खूप 2 हप्त्यापासून आणि हर इंटरव्ह्यू वगैरे मध्ये ते एकच गोष्ट सांगते आणि नवीन-नवीन गोष्टीचा खुलासा करते. हा सर्व जो कार्यक्रम झाला किंवा हा जो कॉन्ट्रोवर्सी झाला, दिव्या घराच्या बाहेर, दिव्या घराच्या अंदर, मग वाईल्ड कार्ड, मग फलाना, ह्या सर्वांच्या मागे एक मास्टर माइंड प्लॅन आहे, जो आपल्या ॲज अ ऑडियन्सच्या सोर्सच्या बाहेर आहे. मतलब आपल्याला वाटते की दिव्या घराच्या बाहेर आली, दिव्याने धमकी वगैरे दिलं, असं-असं कारण झालं, दिव्या बाहेर आली आणि दिव्या आता स्वतःचे जस्टिफाय करत आहे, की मला माझे क्लिप्स दाखवा, असं करा, तसा करा. व्हॉटएव्हर स्टफ. हे सर्व गोष्टी चालू आहेत एका साइडला. पण ह्या सर्व गोष्टी दिव्यासोबत होणार आहेत, हे सर्व प्री प्लॅन होता. मतलब असं आपल्याला असं वाटतं की नाही मतलब हा बहुत कोइन्सिडेंटली होऊन गेला दिव्यासोबत किंवा नकळत अशा गोष्टी झाल्या. नकळत काहीही गोष्टी नाही झाल्या. एव्हरीथिंग मतलब एक गोष्ट प्लॅन होती, प्री प्लॅन होती, स्क्रिप्ट करून केलेली होती आणि सर्व गोष्टी अशाच होणार आहेत. अशा रीतीने हा असा मुद्दा होईल, असा मुद्दा होईल. हा सर्व प्री प्लॅन बिग बॉसच्या मेकरला माहीत होता आणि या सर्व गोष्टी जाणून-बुजून घडवण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचा माइंडसेट काय आहे, त्याच्याबद्दलच आपण बोलू आज. बिग बॉस हा शो कॉन्ट्रोवर्शियल शो आहे. मतलब महाराष्ट्राचा सर्वात मोठा शो किंवा बिग बॉस हिंदी बघाल तर सर्वात मोठा शो असते. या शोमध्ये वेगवेगळे लोक येतात, जे खूप आपल्या कल्चरमध्ये फेमस असतात. फॉर एक्झाम्पल आजच्या या सीझनमध्ये कोण-कोण लोक आले, जे खूप फेमस लोक असतात. बिग बॉसमध्ये तेच व्यक्ती येतात, जे खूप फेमस असतात आणि जेवढे ते फेमस असतात, तेवढा त्यांचा स्ट्रॉंग फॅन बेस असते आणि स्ट्रॉंग फॅन बेस असल्यामुळे त्यांना बिग बॉसचे मेकर आपल्या शोमध्ये बोलवतात, की तुम्ही आमच्या शोमध्ये या. आता हे शो जे मेकर्स आहेत, ते जो कंटेस्टंट आहे, जो खूप फेमस आहे, ज्याचे खूप स्ट्रॉंग फॅन बेस आहे, त्यांना ते पैशाचे लालच देतात, की आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊन तर या. मग तो म्हणते, की एवढ्या पैशात राहणार नाही. मग 3 महिने राहायचं आहे. मग माझ्या मेडिकल आहे, माझे कपडे आहेत, ह्या सर्व गोष्टी आहेत. मग ते जास्त पैसे देतात, जास्त गोष्टी करतात. मग वारंवार कन्व्हिन्स करायची गोष्टीच करतात, की हा व्यक्ती आमच्या शोमध्ये आला पाहिजे आणि ह्याच्याबरोबर ही एवढी मोठी जो जनता, हे सुद्धा आमचा शो बघितला पाहिजे आणि खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कॉन्ट्रोव्हर्सी म्हणा किंवा आम्हाला टी-आर-पी म्हणा किंवा आम्हाला अजून आमचा शो कसा फेमस होईल, कसा सर्वात जास्त लोकं चर्चा करतील, हाच एक मुद्दा असते. तर जेव्हा बिग बॉस मराठीची सुरुवात होत होती, तेव्हा खूप लोकांचे नाव समोर आले, की हा येणार आहे, तो येणार आहे, तो येणार आहे, तो येणार आहे आणि कित्येक लोकं फक्त बिग बॉसमध्ये जाण्यासाठी फक्त कॉन्ट्रोव्हर्सीज करतात, की मी कॉन्ट्रोव्हर्सी करते, मग हा करते, तो करते, काहीतरी भांडण करते, काहीतरी गोंधळ करते, की असा काही मुद्दा होईल, ज्याच्यापुढे बिग बॉस सारख्या शोमध्ये मला बोलवण्यात येईल आणि बिग बॉसमध्ये शोमध्ये आल्यानंतर स्वतःची फॅन बेस म्हणा, स्वतःचे फॉलोवर्स म्हणा, स्वतःची ओळख अजून निर्माण होते. अजून लोकांना बिग बॉस सोडल्यानंतर काम भेटते. कित्येक लोकं बिग बॉसमुळे लोकांना ओळखतात. तर इथं कसा मेकर्सचा पण फायदा होते, जे कंटेस्टंट येतात ते पण फायदा होते आणि जे ऑडियन्स आहेत त्यांना सुद्धा मटेरियल मिळते. असा एक पूर्ण बेस असते. जेव्हा मराठी बिग बॉसची कंटेस्टंटची चुनाव होत होता, की कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, ह्या सर्वच्यावर डिस्कशन होत होता. तेव्हा तुम्ही बघाल सर्व जसा तन्वी सिरियल करते. रुचिता रोडीज करून आलेली आहे. ते भांडते कशी त्या गोष्टी आहे. विशाल आणि राकेश या दोघांची पास्टमध्ये फायटिंग आहे. ते एकमेकाला पसंत करत नाही. ते एकमेकाला आवडत म्हणजे त्यांना एकमेकाला ते आवडत नाही. त्या दोघांचा तो कॉम्बिनेशन आहे. तर हे असे पेअर्स आम्ही बिग बॉस हाऊसमध्ये आला. फॉर एक्झाम्पल कालू डॉन तो एक इन्फ्लुएन्सर आहे. मजेदार व्हिडिओ बनवते, चीजे करते. त्याला आणण्याचा मार्ग काय आहे? की हा शोमध्ये एंटरटेनमेंट करेल. रोशन आहे. रोशन काय करते? विदर्भाचा आहे. विदर्भाचे लोकं ओळखतात त्याला आणि चांगले लोकं त्याला प्रेम करतात. ह्याला मी शोमध्ये आणीन. पूर्ण विदर्भ हा शो बघणार. हा एक माइंड प्लॅन असते, की आम्ही ज्या कंटेस्टंटला बोलवत आहोत, त्यांचा एक खूप स्ट्राँग फॅन बेस पाहिजे, काही कॉन्ट्रोव्हर्सी पाहिजे, काहीतरी फाईट पाहिजे, की आम्ही यांना एकत्र शोमध्ये आणणार. तर ह्या शोमध्ये भांडणं झाल्या पाहिजेत किंवा काहीतरी मतभेद झाल्या पाहिजेत, काहीतरी अलग पॅकेज दिसला पाहिजे. जसा राकेश आहे आणि विशाल आहे. हे एकमेकाला पसंत करत नाही. ह्यांची पास्टमध्येच काही ना काही कॉन्ट्रोव्हर्सी होती आणि आता ह्यांना एकाच शोमध्ये आणून ठेवलेलं आहे. ह्या दोघांमध्ये तुम्ही बघाल तर मतभेद होत राहतात, एकमेकाला पसंत करत नाही. ते एक एक फाईट असते, ते दिसून दिसते. तर हा एक माइंडसेट असते. आता दिव्याचं सांगते मी. दिव्या जेव्हा हे मेकर्सच्या डोक्यात आलं, की बाबा आता मी काय करू? आता कोणाला बोलवू? कोण फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये? ते पूर्ण लिस्ट काढतात. मग त्याला समजलं दिव्या शिंदे आजकाल खूप फेमस आहे. तिचे भाषण बघा, तिचे भांडण बघा, तिचे आंदोलन बघा, स्कॉलरशिपसाठी ते मुलीला लढते वगैरे. खूप काही स्ट्राँग पर्सनॅलिटी आहे. आणि जेव्हा स्ट्राँग पर्सनॅलिटी आहे, तर हिची जी एवढी मोठी कम्युनिटी आहे, एवढे लोकं जे प्रेम करतात, ते 90% बिग बॉस तर बघत नसणार. कारण की मला नाही वाटत कारण की तिची जी पब्लिक आहे, ते बिग बॉस सारख्या शोमध्ये एवढा इंटरेस्ट किंवा घेत नसतील. बहुत कमी लोकं तिच्या कम्युनिटीमधले बिग बॉस बघत असतील. आता हिला सपोज आपण कन्व्हिन्स केला, तर हिची जी एवढी मॅसिव्ह वाली कम्युनिटी आहे, हे सुद्धा हिला बघायला बिग बॉस बघेल.
ह्या त्यांचा माइंडसेट होता. आता एवढ्या गोष्ट आहे, की हे मेकर्स दिव्याकडे गेले, की "तू आमच्या शोमध्ये आहे." आता दिव्यांचा हा होता, की "भाई, मी ज्या विचाराची आहे, माझी जी पर्सनॅलिटी आहे, त्या शोला माझी पर्सनॅलिटी मॅच होत नाही." कारण की तो शो वेगळा आहे, तिथं वेगळा कॉन्सेप्ट आहे. तिथं भांडण म्हणा किंवा टास्क म्हणा, डान्स करणे, कॉन्ट्रोव्हर्सीज, लव्ह मॅटर ह्या सर्व गोष्टी होतात. आणि मी व्यक्तिमत्व, चांगले विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज ह्या सर्वांचे विचार मी यूथला सांगायचा प्रयत्न करते. भाषणा थ्रू लोकांना अवेअर करायची कोशिश करते, की आपल्या समाजासाठी ह्या लोकांनी काय-काय केलं. आपण आपल्या समाजासाठी काय करू शकता. मी हे चांगल्या विचारांची मुलगी आहे आणि ह्या शोमध्ये जाण्याचा काय मोटो मतलब मी कशी काय जाऊ? मला मॅच नाही होत पर्सनॅलिटी. तर मेकर झाले, की ओके भाई आता का करू? आता ते पुन्हादा आले दिव्याकडे मेकर्स, की भाई नाही. आता ह्यांना माहीत आहे, की हिला आम्ही कन्विन्स केला, तर हिची पूर्ण कम्युनिटी बिग बॉस बघेल आणि सर्वात जास्त टी-आर-पी हे दिव्याच आणू शकते. कारण की दिव्याची जेवढी मोठी कम्युनिटी आहे, बाकीचे तेवढे फॅन बेसेस नाहीये, जेवढे दिव्याचे आहेत. मतलब फॉर एक्झाम्पल सांगते, राकेश आहे. राकेश काय करते, टीव्ही सीरियल वगैरे बनवते. मतलब सॉरी सीरियलमध्ये ॲक्टिंग करते. तर त्याचे फॅन बेसेस किती राहतील? ॲक्टिंग करणारे लोकं, जे लोकं सीरियल बघतात, ते लोकं त्याला बघायला येतील. परंतु दिव्या भाषण देते. महाराष्ट्र म्हणा किंवा ती आपली कम्युनिटी हर गावामध्ये जाते, हर लोकांमध्ये जाते. बुढा मतलब जो बहुत वयस्कर माणूस आहे, मिडलमध्ये वयस्कर माणूस आहे, लहान मुलगा आहे, हे सर्व तिन्ही एजचे ग्रुप दिव्याला ओळखतात, दिव्याला पसंत करतात. तर सर्वात जास्त कम्युनिटी कोणाकडे आहे? दिव्याकडे आहे. सर्वात फॅन बेस कोणाकडे आहे? दिव्याकडे आहे. तर एका चान्स हे मेकर्स एक वेळा मीटिंग घेतला, दिव्याने नाही म्हटलं. दुसऱ्या वेळेस हे कन्विन्स करायला आलंय, कारण की ह्यांना माहीत आहे, हिला कन्विन्स केला तर पूर्ण कम्युनिटी आमच्या शोमध्ये येईल. तर हिला कन्विन्स करायला डबल गेले आणि एवढ्या चांगल्यानं कन्विन्स केला, की बघ तो शो पर्सनॅलिटीचा आहे आणि खरं बघितलं तो शो पर्सनॅलिटीचाच आहे. तू तुझे मत बिग बॉस सारखा शो खूप मोठा शो आहे आणि सर्व लोकांना तू सामोरे जाशील किंवा तू सर्व लोकं तुला बघतील किंवा ओळखतील सुद्धा आणि नवीन लोकं सुद्धा तुला ओळखतील, तुला जाण्याचे प्रयत्न करतील आणि तू कशी आहेस, तुझी पर्सनॅलिटी कशी आहे. तू भाषण देते, तुला भाषण द्यायला आवडते. तू शोमध्ये आहे, तू स्वतःबद्दल स्टँड घे, स्वतःचे विचार मांड, यूथपर्यंत जाणार कारण की आमचा शो हा यूथ बघते. दिव्याने विचार केलं, की मी गावागावामध्ये भाषण द्यायला जाते. का बरं जाते? लोकांना चांगले विचार देण्यासाठी किंवा त्यांच्या अवेअर करण्यासाठी, लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी मी भाषण देते. एवढा मोठा शो भेटत आहे, जो महाराष्ट्राचा सर्वात मोठा शो आहे आणि मेकर सुद्धा म्हणत आहे, की "तू आपले विचार सांगायला ये. तू विचार सांग लोकांना प्रेरित कर किंवा अवेअर कर." तर आम्ही तुझी पर्सनॅलिटी म्हणा किंवा तू म्हणा, अजून लोकं तुला ओळखतील, तुला लोकं अजून जाणतील वगैरे. तर दिव्याने विचार केला, की भाई दिव्याने तेव्हा आन्सर नाही दिलं. पण दिव्याने विचार केला, की बरोबरच काय एवढा मोठा शो आहे. मला ज्यावेळेस संधी भेटली तर मी गेली तर लोकांना अवेअर करीन, स्टँड घेईन, चांगले विचार सांगेन, चांगल्या गोष्टी मैत्री करीन, असा वगैरे तिचा प्लॅन होता. जेव्हा हे थर्ड टाईम तिला कन्विन्स करायला आले आणि थर्ड टाईम त्याने म्हटलं, की असंच आहे. तर दिव्याने म्हटलं, की मी ह्या उद्देशाने येते, का चांगले विचार, चांगल्या गोष्टी हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. एवढा मोठा प्लॅटफॉर्म मला भेटत आहे. मी याचा उपयोग चांगल्या रीतीने करेन आणि ह्या विचाराने ती बिग बॉस शोमध्ये गेली आणि ह्या बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ह्यांना भेटला सर्वात मोठा गोल्डन चान्स, की दिव्याची कम्युनिटी सुद्धा आता बिग बॉस बघणार. आता जेव्हा दिव्या बिग बॉसमध्ये गेली, आता ह्यांना कळलं, की हिची कम्युनिटी खूप स्ट्राँग आहे. मतलब हे शोमध्ये काही करेल नाही किंवा जास्त दिसेल नाही किंवा काही हिचा एक्स्ट्राऑर्डिनरी स्टँड नसेल किंवा काही गोष्टी नसेल, तरीही लोकं हिला सपोर्ट करणारे खूप आहेत. मतलब हे टॉप 2 मध्ये जाऊ शकते. एवढा हिचा स्ट्राँग फॅन बेस आहे. मतलब टॉप 1 किंवा विनर पण होऊ शकते. एवढा स्ट्राँग फॅन बेस आहे. आता ह्या मुलीला एक प्रत्येक शोमध्ये ना असं असते, की विनर असा पाहिजे, जिथं सिम्पॅथी पाहिजे, जिथं गोष्टी पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मागच्या सीझन तुम्ही बघाल सूरज चव्हाण. सूरज चव्हाणच्या सीझन मी बघितली आहे. तो चांगला मुलगा आहे. चांगल्या गोष्टी आहे, चांगल्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. परंतु ॲज अ गेम प्लॅनर, ॲज अ प्लेयर तो वीक होता. त्याला ना गोष्टी समजत होता, ना स्वतःचा स्टँड घेत होता, ना त्याला गेम कळत होता. त्याला काहीच कळत नव्हता. तो जसा आता कालू डॉन कसा आहे, चूप राहते, जास्त बोले नाही, आपला एन्जॉयमेंट करते, मजे करते. तशावानी सूरजची बी गत होती. सूरज चांगला मुलगा आहे, चांगल्या गोष्टी करते, पण त्याला गेम समजत नव्हता. जसा फॉर एक्झाम्पल रोशन आहे. रोशनला गेम समजत नाही. तो आपला बसते, करते, खाते, पिते, स्टँड घेते. जेव्हा गेम येते तेव्हा गेम खेळते बस. त्याच्या व्यतिरिक्त बाकी कसं मॅनिप्युलेट करायचं समोरच्याला, कसं स्टँड घ्यायचं, कशा आपल्या बाजूनं कॅप्टन्सी आणायची, कसं समोर जायचं, ह्या सर्व गोष्टी नाही जमत त्यांना. आणि फॉर एक्झाम्पल जशी दिव्या आहे, दिव्या स्वतःचे स्टँड घेत होती, दिव्या स्वतःच्या गोष्टी करत होती आणि दिव्या स्वतःचे स्टँड कारण की ती बोलणारी, स्वतःच्या स्टँड घेणारी व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी तिची आहे. आता एक गोष्ट सांगा, खूप लोकं म्हणतात, की दिव्याला अशा शोमध्ये जायची गरज काय आहे? दिव्या थर्ड क्लास मुलगी आहे, असे लोकं कमेंट करतात. मला सांगा, एखादी मुलगी आहे, एखाद्या मुलीचा जो नेचर असते ना, त्याच नेचरसोबत आपली दोस्ती होते. दिव्याची कोणासोबत फ्रेंडशिप झाली? दिव्याची राकेश दादासोबत फ्रेंडशिप झाली. तुम्ही नक्की बघाल तर राकेश दादा कसा आहे? शांत, अभ्यासू, खोटी फालतूगिरी न करणे, शिव्यागाळी न करणे, काही वाईटपणा ना बोलणे, काही इरिटेटिंग ना करणे, सभ्य मुलगा आहे.
पारंपरिक भाषेमध्ये सांगेन तर सभ्य मुलगा आहे आणि त्या सभ्य मुलाशीच दिव्याची का बरं फ्रेंडशिप झाली? का बरं दोस्ती झाली? का बरं भाऊ-बहीणचा एवढा बॉन्ड झाला? कारण की 2 सेम पर्सनॅलिटीचे लोकं एकमेकाला भेटतात, तेव्हा असा बॉन्ड होते. तर तुम्ही समजू शकता की दिव्याची पर्सनॅलिटी कशी आहे? दिव्या कशी मुलगी आहे? आणि ती कशी मुलांसोबत किंवा कशी लोकांसोबत दोस्ती करत आहे? ह्याच्यावरूनच आपल्याला समजून येते की दिव्या कशी मुलगी आहे? दिव्याला जे फालतू-फालतू कमेंट करतात, फालतू-फालतू कमेंट करतात, त्याच्यावरून समजायला पाहिजे की हिची पर्सनॅलिटी कशी आहे? हिची कोणासोबत मैत्री झाली आहे? हिच्या भाऊ-बहीणचा बॉन्ड कोणासोबत आहे? आता मेकर्सला माहीत होता, की हे स्वतःचा स्टँड घेते, हिला गेम प्लॅन समजते, सर्व गोष्टी करते. आता हिला घराच्या बाहेर काढायचं आहे. ज्या गोष्टीसाठी दिव्याला आणले आहे शोमध्ये, त्या गोष्टीचा फायदा कसे करून घ्यायचा आहे. पहिली गोष्ट दिव्याला कधीही विनर हे बनेल किंवा हिला विनर किंवा आखरीपर्यंत हिला टॉप 5 पर्यंत पोहोचू देऊन किंवा काहीतरी बनेल असा बिग बॉसच्या किंवा मेकर्सचा कधीच प्लॅन नव्हता. त्यांचा प्लॅन एवढाच होता, की हिला शोमध्ये आणायचं आहे आणि अशा गोष्टी करायच्या आहेत, की हे शोच्या बाहेर गेलीच पाहिजे. कारण की हे शोच्या बाहेर जाईल, तर हे चूप राहणार नाही आणि हे चूप राहणार नाही तर कॉन्ट्रोव्हर्सी होईल. हे न्यूजमध्ये जाईल, काही ना काही गोष्टी करेल, हर इंटरव्ह्यूमध्ये बोलेल, हर इंटरव्ह्यूमध्ये काही ना काही बोलेल आणि जेवढा सर्वात जास्त बिग बॉसचं नाव होईल, जेवढा सर्वात जास्त कॉन्ट्रोव्हर्सी होईल, जेवढा सर्वात जास्त Instagramवर मीम्स बनतील, जेवढा जास्त एंगेजमेंट वाढेल, तेवढी शोची टी-आर-पी येणार. सर्वात जास्त टी-आर-पी कोण गेन करते? आता कित्येक लोकं असतील ज्यांना बिग बॉस बघत बी नसतील, दिव्यामुळे बिग बॉस बघतात. आणि ह्यांना माहित होता, की दिव्याला आता उकसायचं कसं आहे? वारंवार तिच्या भाषणावर बोलले गेले. आता मला सांगा, बाकी कंटेस्टंट होते, सर्वांच्या भाऊच्या धक्क्यावर म्हणा किंवा बिग बॉस स्वतः म्हणत होते, की बाहेरच्या गोष्टी करा नको. दिव्याला एकही वेळे भाऊच्या धक्क्यावर म्हटलं गेलं नाहीये, की तिच्या भाषणावर, तिच्या गोष्टीवर तुम्ही बोला नको, असा एकही मुद्दा काढलेला गेला नाहीये. कारण की तिला माहित आहे, हिला पोक करत राहून किंवा कंटेस्टंट हिला वारंवार पोक करत राहतील आणि तिला एकाच गोष्टीमध्ये वारंवार नॉमिनेट करत होते, की ही भाषण देते, ही भाषण देते, ही भाषण देते, ही भाषण देते. जो बिग बॉसच्या आणि बाहेरच्या पर्सनॅलिटीचा काही लेना-देनाच नाही. कारण की दिव्या बिग बॉसमध्ये भाषण देतच नव्हती. तरी पण वारंवार हिला टॉर्चर करणे आणि ह्याच्यावर एकही स्टँड न घेणे. ना बिग बॉसनं स्टँड घेतलं, ना मेकर्सनी पण स्टँड नाही घेतला, ना भाऊच्या धक्क्यावर ते बोलले गेले. आता त्यांना माहीत आहे, की हे एक ना एक दिवस हे फुटणारच आहे. एक ना एक दिवस काही ना काही करणारच आहे. आता मला सांगा बिग बॉसचे मेकर्स एवढा स्त्रियांची सन्मान किंवा इक्वालिटीच्या गोष्टी करतात. इंग्लिश बोलणारी कोंबडी हे का बरं बोलले गेलेले आहे? रुचिता, दीपाली, तन्वी, अनुश्री एवढ्या घाणेरड्या शिव्या देतात. एवढी घाणेरडी वागणूक तरीही त्यांच्याबद्दल अशा गोष्टी बोलल्या गेलेल्या नाहीयेत. परंतु दिव्याबद्दलच का बोलले गेले आहेत, की इंग्लिश बोलणारी कोंबडी? ह्याच्यावरून समजते, की त्यांचा ऑलरेडी प्लॅन होता, की ह्या मुलीचा फायदा आपल्या शोमध्ये आपल्या टी-आर-पीसाठी हिच्या ऑडियन्स गेन करणे किंवा कॉन्ट्रोव्हर्सी करणे कसा करणे, हा शो हायलाइट कसा होईल फक्त ह्यांचाच तो मास्टर प्लॅन होता, की हिला वारंवार टोचतील. मग हे एक ना एक दिवस फुटणार आहे आणि ज्या दिवशी दिव्या फुटली, मला सांगा बिग बॉस हाऊसमध्ये ना असं कधीच होत नाही, की एखाद्या धर्माचे मतलब गणेश चतुर्थी थी तेव्हा पूजा वगैरे केला, मोदक वगैरे केला, माती वगैरे आणून त्यांची मूर्ती वगैरे घडवला. असे धार्मिक प्रोग्राम बिग बॉसमध्ये होतच नाही आणि असे कधी झाले बी नाही. एखादा दिवाळी असली, होळी असली असे सण सेलिब्रेट करतात, पण असा धार्मिक प्रोग्राम कधीही सेलिब्रेट करत नाही. 1 घंट्याचा एपिसोड सुद्धा कट करत नाही. ह्यांनी हा प्लॅन केला आणि हे ते चतुर्थीचा एक प्रोग्राम कट केला. दुसरी गोष्ट दिव्याला म्हणतात, की "तू संविधान नाव यूज नको करूस." आता मेकर्सला माहीतच होतं, की हे कोणत्या कम्युनिटीमधून येते, हे कशी भाषण देते, कशी स्टँड घेते, हे चूप राहणारी मुलगी तर आहे नाही आणि हिला मी कधी म्हटलो, की संविधान नाव यूज नको करूस, तर हे काही ना काही बोंबा होणारच, काही ना काही फुटणारच, काही ना काही करणारच. हे शांत बसणार नाही. कारण की मेकर्सचा प्लॅनच होता, की हिला फुटवायचं कसं आहे? हिला वारंवार ट्रिगर करू हे फुटेल कसा आणि अशा काहीतरी गोष्टी बोलेल, जेणेकरून हिला आम्ही शोच्या बाहेर काढू आणि शोच्या बाहेर काढल्यानंतर आमची सर्वात जास्त एंगेजमेंट, टी-आर-पी, आमच्या शोचा नाव तो खराब असो का काहीच असो, बदनाम हो गली में या अच्छा हो गली में, नाम होना जरुरी है. तसाच बिग बॉसचा कॉन्सेप्ट होता, की एक वेळा हे फुटली का बस आपला काम झाला. आणि तिला म्हटलं संविधान नाव यूज नको करूस आणि तो मुद्दा त्यावर दिव्या शांत होती. ओके ठीक आहे. आता आला वारंवार तिला संविधान नाव यूज नको करूस. तुम्ही मला शिकवाल का? किंवा अशा गोष्टी जेव्हा तुम्ही बघाल, तर बिग बॉस किती प्रेमानं सर्वांसोबत बोलते. बरं दिव्यासोबत त्यांनी असं म्हटलं, की "भाई तुम्ही आम्हाला शिकवाल का? तुम्ही आम्हाला हे कराल का?" तिच्यासोबत उलटे बोलायचे आणि ते क्लिप सुद्धा नव्हते दाखवले होते. आता आला सर्वात डेंजर टास्क तो म्हणजे नॉमिनेशनचा टास्क आणि तिला तन्वीने मतलब बहुत गुस्से तिला पेंट वगैरे केलं आणि तिला वारंवार आता कारण की आता 4था-5वा हप्ता आला होता. 1 महिन्या
महिन्यापासून ती पोरगी ऐकत आहे, संविधानाबद्दल ऐकत आहे, गोष्टी अन्यायाबद्दल ऐकत आहे. कारण की तिच्यासोबत होत आहे गोष्टी. कारण की सर्व धमान आमच्यासाठी संविधान हा धर्मच आहे आणि तुम्ही आमच्या धर्माला म्हणता की नाव नको घ्या, तर हा आमच्यासाठी अन्याय झाला. तरीही दिव्या शांत होती, ओके, ओके. परंतु तिचा तो दिवस आला की तिला राग अनावर झालेला नाही. ह्याला राग नाही म्हणत, ह्याला म्हणतात की एकाच गोष्टीला तुम्ही टॉर्चर, टॉर्चर, टॉर्चर करतात. एका दिवशी स्वतःचा स्टँड घेणारच ना ती. तर तो दिवस होता आणि दिव्या सर्वजण उभे होते. तिने साइडला गेली आणि तिचा म्हणण्याचा अर्थ एवढाच होता, की बाहेर मी तलवार घेऊन राहते. ते शब्दाची, वैचारिक ते काही पण असू शकते आणि तिने ज्या प्रकारे म्हटलं, आता तेवढ्यातच तिने एवढंसं म्हटलं आणि हे जे बाकीचे कंटेस्टंट आहेत, रुचिता, हिला ना पेशन्स आहे, ना हिला अक्कल आहे, ना हिला बुद्धी आहे. एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा बाउल कसा करायचा? तिला फक्त तेच कळते. त्यावर ती बोंबलायला लागली, "तू आम्हाला धमकी देत आहेस का?" त्यावर दिव्या म्हणते, "तुला धमकी घ्यायचा आहे, तर तू धमकी घे. मला कोंबडा दिसत आहे, तर मी कोंबडा दिसेन." असं म्हणजे तिचं म्हणणं आहे, "तुला जो घ्यायचा आहे तू घे. मी तुला एक्सप्लेन करत बसत नाही." असं वगैरे. आता एवढ्याशा मुद्द्यावर त्यावर दिव्या म्हणत आहे, की "मला बोलू द्या पूर्ण, बोलू द्या पूर्ण, बोलू द्या." तर बिग बॉसने तिला बोलू दिलं नाही. तिनं कट केलं. बिग बॉस म्हणाला, की "तू चुप राह, शांत बस. आता बोलायचं नाही." आणि दिव्या वारंवार, वारंवार म्हणत होती, की "मला पूर्ण बोलू द्या, पूर्ण बोलू द्या, पूर्ण बोलू द्या." का बरं तिला बोलू दिलं नाही? मला सांगा ना. कधी तुम्हाला बिग बॉसमध्ये दिव्याला ठेवायचं होतं, दिव्याची बाजू ऐकायची होती, तर तुम्ही त्याला का बरं ठेवलं नाही? का बरं तिचं बोलणं ऐकवलं नाही? नाही ऐकलं तुम्ही. आणि दुसरी गोष्ट जे पण कन्व्हर्सेशन झाले प्राजक्तासोबत, कन्फेशन रूममध्ये बहुत सारे कन्व्हर्सेशन झाले, ते तुम्ही दाखवले का बरं नाही? कारण की एखादी व्यक्तीची पूर्ण बाजू न ऐकली आणि अर्ध्या बाजूला तुम्ही म्हणता, की धमकी दिलं वगैरे म्हणून, तर तुमचा मास्टर प्लॅनच होता ना हा, एखाद्या व्यक्तीला बाहेर काढायला. रुचिताने ज्या प्रकारे धमकी दिलं वगैरे, भाऊच्या धक्क्यावर तिच्यावर डिस्कशन झालं, सर्वच गोष्टी झालं आणि असे म्हटलं, रुचिताने असं म्हटलं होतं, की "मी तुला तुझा करियर बरबाद करीन." भाऊच्या धक्क्यावर आला म्हणत आहेत, की "तुझ्या बिग बॉसच्या करियर बरबाद करीन." काही पण मतलब फालतूगिरी. म्हणजे आम्ही मूर्ख दिसत आहोत तुम्हाला. आणि दिव्याबद्दल ना भाऊच्या धक्क्यावर डिस्कशन झाला, काही डिस्कशन नाही, काही नाही, काही क्लिप्स नाही, काही नाही. कट करून दाखवलं. काय आहे? हे असते एक मास्टर प्लॅन, की त्यांचा ऑलरेडी प्लॅन होता, की दिव्याला अशाच रीतीने तिला वारंवार ट्रिगर करणे, तिला शोमध्ये आणणे, तिची ऑडियन्स येतील. कित्येक महाराष्ट्र बिग बॉस बघत नाही. तिच्यामुळे लोकं बिग बॉस बघतात. कित्येक मला मेसेज येतात, की आम्ही बिग बॉस बघत नाही. तिच्यामुळे बिग बॉस बघतात. टी वाढली. फक्त दिव्यामुळे टी वाढली. आता त्यांना समजलं मिडल ऑफमध्ये तिला शोच्या बाहेर कसं काढायचं. कारण की हिला शोच्या बाहेर काढला, तर लोकं एंगेजमेंट होईल, लोकं बघतील, टी खूप जास्त येईल. लोकांच्या मनामध्ये मतलब गलत त्याला बिग बॉस नावाच्या नावाला शिवा देऊत, बहिष्कार करत, काहीच करत, पण बिग बॉसचं नाव येत आहे डोक्यामध्ये. Instagramवर म्हणा, Facebookवर म्हणा, Twitterवर म्हणा, कुठेही YouTubeवर बघा, जिकडे-तिकडे बिग बॉस, बिग बॉस, बिग बॉस. बिग बॉस दिव्या, बिग बॉस दिव्या, बिग बॉस दिव्या. सर्वात जास्त कॉन्ट्रोव्हर्सी, सर्वात जास्त एंगेजमेंट, सर्वात जास्त गोष्टी. कितीही म्हटला तरी लोकांच्या माइंडसेटमध्ये तो बिग बॉस नाव छपते आणि बिग बॉसची जेवढी चर्चा होईल, बिग बॉसची जेवढा गोंधळ होईल, बिग बॉसची जेवढी कॉन्ट्रोव्हर्सी होईल, तेवढा जास्त त्या शोला टी भेटेल. हा एक माइंडसेट होता. आणि दिव्याचा फक्त फायदा टी-आर-पीसाठी आणि एंगेजमेंटसाठी आणि तिचे लोकं येणे, फक्त आपल्या शोसाठी त्या मुलीचा फायदा कसा होईल, तिच्या कम्युनिटीचा आपण यूज कसे करणार, हाच एक मास्टर प्लॅन होता. आणि त्यांना माहीत होता, की हे मुलगी चूप बसणारी नाहीये, कारण की हे भाषण देते, हे वक्ता आहे. हे इंटरव्ह्यू देईल, हे लाईव्ह देणार, हिची कम्युनिटी मग फडफड करणार किंवा आम्हाला वाईट बोलणार किंवा काहीतरी मेकर्सना हे करणार, ते करणार. हे सर्व गोष्टी ते करत राहणार किंवा हे न्यायालयामध्ये पण जाऊ शकते. म्हणजे हे सर्व गोष्टी काय होऊन राहिल्या, हे कॉन्ट्रोव्हर्सी होऊन राहिली. हे काय होऊन राहिलं, हे लोकं डिस्कस करत आहेत. तिची कम्युनिटी आता पण काय करते, बिग बॉसबद्दल डिस्कशन करते. तिच्याबद्दल काय चालू आहे, मतलब बिग बॉसबद्दल बिग बॉसचं नाव होतच आहे. मतलब बिग बॉस, बिग बॉस, बिग बॉस. तर हे काय सर्वात जास्त एंगेजमेंट आहे. जे बिग बॉसच्या हाऊसच्या बाहेर त्यांना भेटत आहे एका कंटेस्टंट पासून, ती आहे दिव्या शिंदे आणि तिच्यामुळे टी सुद्धा भेटत आहे शोमध्ये. मतलब मी म्हणत आहे, की शो काही मूर्ख वगैरे नाहीये, पण हे जे मेकर्सचा जो प्लॅन आहे, मी सुद्धा बिग बॉस बघते, पण हा जो मेकर्सचा प्लॅन आहे दिव्यासोबत, हा ऑलरेडी प्लॅन होता. मला हा सांगायचा आहे सर्वांना. ते असं नव्हतं, की दिव्या एक दिवस आला, तिला असं वाटलं, तिनं बोललं, मग असं झालं कोइन्सिडेंटली. इट इज नॉट अ कोइन्सिडेंट. इट्स ऑलरेडी प्री प्लॅन होत्या सर्व गोष्टी, की दिव्याला कसं बाहेर करायचं, तिचा कसा यूज करायचा आहे, तिचे फॅन बेसेस, टी ह्या सर्वाचा हा ऑलरेडी पूर्ण रचलेला प्लॅन होता. ज्याच्यामध्ये दिव्याचा ट्रॅप आला, दिव्याच्या फक्त कम्युनिटी, दिव्याची फॅन बेस, दिव्याची जे लोक दिव्याला पसंत करतात आणि ज्यामुळे दिव्याचा शो बघत आहेत आणि जे लोक बघत नाही ते कम्युनिटी कशी येईल, ह्या सर्वाचा सर्व एवढा मोठा प्लॅन होता, जे मेकर्सनी ऑलरेडी प्लॅन केला होता दिव्याबद्दल. अँड दॅट इज अ ट्रू स्टोरी. कारण की इफ हे ट्रू स्टोरी नसली असती तर दिव्याला भाऊच्या धक्क्यावर बोलण्यात दिलं गेलं असतं. बोस आणि तिच्या भाषणावर वारंवार तुम्ही नॉमिनेट करता. तुम्ही नॉमिनेट फक्त त्या शो मध्ये तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये, त्या गोष्टीवर तुम्ही नॉमिनेट करू शकता. बाहेर तुम्ही भाषण देता, वक्ते आहात, ऍक्टर आहे, ह्या गोष्टीवर तुम्ही नॉमिनेट करू शकत नाही. तरी बिग बॉसने हस्तक्षेप
केला नाही. तिचे क्लिप्स काढले, तिला वारंवार ट्रिगर केलं. गणेशजीचा प्रोग्राम जो कधीही होत नाही गणेशजीचा प्रोग्राम तो डिसाईड केला आणि म्हटलं की संविधान नाव यूज नको करूस. ह्या सर्व गोष्टी ऑलरेडी प्री प्लॅन होत्या आणि लोकांना असं वाटत आहे की दिव्यासोबत अशा गोष्टी घडल्या. ऑलरेडी हा मेकर्सचा प्लॅन होता की दिव्याला आपण आपल्या गोष्टीसाठी कसा यूज करणार आणि कशी एंगेजमेंट आणि कशी टीआरपी आणणार. जेव्हा आपण एंटरटेनमेंटचा शो बघतो तेव्हा ह्या मेकर्सचा आपल्यासारखे विचार नसतात. ते आपल्या भावनासोबत खेळतात ॲज अ ऑडियन्स, ॲज अ कंटेस्टंट. पण ह्यांचा फक्त एकच उद्देश असते की आपल्याला टीआरपी कशी आणायची, आपला शो फिट कसा झाला पाहिजे, सर्वात जास्त बोलले कसे पाहिजेत, कॉन्ट्रोवर्सी झाल्या पाहिजे, लोकांनी चर्चा केल्या पाहिजे. असे भले ते निगेटिव्ह हो, पॉझिटिव्ह हो, पण लोकांनी चर्चा केल्या पाहिजेत आणि त्यांना फक्त हे मुद्दे ढूंढायचे असतात की आपला शो हिट कसे जाणार, टीआरपी कसे येणार, आपला शो पॉप्युलर कसा होणार, भले तो निगेटिव्ह इमेज हो या पॉझिटिव्ह इमेज हो. आणि तसं दिव्य आणि त्यांनी प्लॅन केलं होतं की दिव्याला आणायचं, अशा-अशा गोष्टी करायचं, हे भडकेल मग अशी जाईल आणि शोच्या बाहेर गेल्यानंतरही सुद्धा हे इंटरव्ह्यू घेईल, लाईव्हमध्ये जाईल किंवा न्यायालयामध्ये जाईल. काही ना काही कॉन्ट्रोव्हर्सी, बिहाइंड ऑफ कॉन्ट्रोव्हर्सी चालूच राहणार आणि आपल्याला टीआरपीचा कसा फायदा होईल, हा सर्व प्लॅन होता. ह्या अशा शोमध्ये किंवा हा एक शो चांगला एंटरटेनमेंटचा आहे, परंतु कधी-कधी मेकर्स एवढी हद पार करतात फक्त टीआरपीसाठी, की एखादा एक नॉर्मल कंटेस्टंट जो चांगल्या उद्देशाने आलेला आहे, त्याची चांगली इमेज आहे, समाजामध्ये त्याची व्हॅल्यू आहे, समाजामध्ये त्याच्या गोष्टीची पहचान आहे, समाजामध्ये लोकं तिला चांगला अभिमान किंवा चांगल्या गोष्टी म्हणून एक दर्शन, एक इन्स्पायर म्हणून तिला बघतात वगैरे, तिच्यावर इन्स्पायर होतात, मोटिव्हेशन करतात, मोटिव्हेशन होते आणि हे फक्त हे मेकर्स समोरच्या व्यक्तीची इमेज कशी खराब होणार, वाईट गोष्टी म्हणणार. आता दिव्याची किती वाईट इमेज झाली, किती वाईट गोष्टी बोलल्या ह्या बिग बॉस शोमध्ये, जिने काहीही केलं नाही, तरीही त्या मुलीची इमेज खराब झाली. फक्त ह्या मेकर्समुळे, फक्त ह्या टीआरपीमुळे. परंतु मला असं वाटतंय, की ती खूप छान मुलगी आहे आणि तिचे जे क्लिप्स आणि जे मला दिव्यावर अतोनात विश्वास आहे, कारण की एक पर्सनॅलिटी समजून येते. एखादी व्यक्ती कशा पर्सनॅलिटीची आहे, तिची वागणूक कशी आहे, ती भाष्य कशी देते, भाषण किती देते, तिचा अभ्यास किती आहे, त्यावरून आपल्याला पर्सनॅलिटी समजते, की एक मुलगी किती पात्रता करू शकते, काय बोलू शकते, काय करू शकते, हे सर्व गोष्टी आपल्याला कळतात. तर थँक यू. तुमचा ह्याच्यावर काय मत आहे, प्लीज मला नक्की सांगा अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू गाईज.